नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मी शीर्षक दिलंय आपल्या ह्या व्हिडिओला, बोल घेवडे माजी मुख्यमंत्री. कोण आहेत हे सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे. फक्त बोलण्यापुरतं, बोलण्याच्या पलीकडे ह्या व्यक्तीने काही केलं नाही. मुख्यमंत्री पद घेतलं, ठीक आहे, तुम्ही जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलात, युतीला बहुमत असून सुद्धा, म्हणजे तुम्ही युतीमध्ये लढलात, नरेंद्र मोदींचे तस्बिरी लावलेत तुमच्या सभा, तुमच्या ह्याच्यावरती, पोस्टरवरती, बॅनरवरती. आपल्या वडिलांचे तुम्ही लावणारच, साहजिकच आहे, पण नरेंद्र मोदींचे लावलेत, अमित शहाचे लावलेत, देवेंद्र फडणवीसचे सुद्धा तस्बिरी लावल्या आणि तुम्ही त्या निवडणुका लढल्यात युतीमध्ये. आणि जनतेने, या देशाच्या नागरिकाने, महाराष्ट्राच्या नागरिकाने तुम्हाला युतीला बहुमत दिलं. आणि असं असून सुद्धा तुम्ही युतीला झुगारून आघाडी केलीत. ठीक आहे, एक वेळेस आपण ते मान्य करू, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, तुमची ती महत्वाकांक्षा होती, बाळासाहेब असल्यापासूनची तुमची ती महत्वाकांक्षा, ती महत्वाकांक्षा तुम्ही या प्रकारे पूर्ण केली, मान्य केलं. त्यानंतर त्या पदाचा तुम्ही किती मान ठेवलात, त्या पदाला साजेसं असं तुम्ही किती काम केलं, किती कर्म केलेत, किती कर्तव्य पार पूर्ण केली, तुम्हीच सांगा. आणि मित्रांनो, हे पुऱ्या महाराष्ट्रातील, प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांना माहिती आहे काय घडलं 2.5 वर्षात. यांनी काय केलं? फक्त आणि फक्त बोलघेवडेपणा केला. काय केलं तुम्ही? फेसबुक लाईव्ह केला, जनतेमध्ये गेलात का तुम्ही? नागरिकांना तुम्ही संपर्क साधलात का? नाही साधलात. मंत्रालयामध्ये किती वेळ गेलात? मुख्यमंत्री जे कार्यालय, त्या कार्यालयामध्ये किती वेळ जाऊन तुम्ही बसलात? चला, तुम्ही त्यावेळी कोरोना होता म्हणून तुम्ही नाही फिरलात, तुमची आरोग्य क्षमता नव्हती, मान्य केलं, पण तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयात किती वेळा गेलात? हे मुख्यमंत्री कार्यालय मुख्यमंत्र्यासाठी केलेलं आहे, तिथे बसून तो ह्या राज्याचं सरकार चालवतोय, ह्या राज्याला दिशा देतोय, ह्या राज्याला आकार देतोय. त्या कार्यालयात तुम्ही किती वेळ बसलात? तुम्हीच सांगा. आता तुमचं वक्तव्य आहे, आताचं नुकतंच तुम्ही नरेंद्र मोदींना सांगताय की ह्या मराठा आरक्षणवरून, की मराठा आरक्षण तुम्ही बहाल करा, तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, मग तुम्ही 2.5 वर्ष काय केलं? जर सर्वच नरेंद्र मोदींनी करायचं होतं तर कशाला पाहिजेत मुख्यमंत्री? जे राज्य आहे त्या राज्याला मुख्यमंत्री कशाला पाहिजेत? मग एक पंतप्रधान खूप झाला, त्यांनीच पूर्ण देश चालवावं. मग त्या राज्यात जे काय मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांचं कार्य काय, त्यांचं कर्तव्य काय आहे त्या राज्यासाठी, त्यांनी सर्वांनी राजीनामे द्यावेत. जसं तुम्ही पुढे म्हटलंय, तिथे पण येणारच आहेत राजीनाम्यावरती. मित्रांनो, किती हास्यास्पद गोष्ट आहे. आपण एका पदावरून आपण उतरलोय, त्या पदाचा आपण मान ठेवला पाहिजे. ते पद आपण काय केलंय? उपभोगलंय. मुख्यमंत्री पद आपण उपभोगलंय आणि त्या पदाचा मान ठेवून तुम्हाला बोलायला पाहिजे, त्या पदाची गरिमा ठेवून तुम्हाला बोलायला पाहिजे, त्या पदाची इज्जत ठेवून तुम्हाला बोलायला पाहिजे. भले तुम्ही आता माजी मुख्यमंत्री आहात, पण माजी मुख्यमंत्री हे शब्द तुमच्या पुढे लागलेले आहेत. ठीक आहे, मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही काही करू शकलात नाही, पण मुख्यमंत्री झाल्यानंतर, पाय उतार झाल्यानंतर, माजी झाल्यानंतर सुद्धा तरी त्याप्रमाणे वागा. आपण समजू शकतो, चला मी पूर्वी काय करू शकलो नाही, माझ्याकडून चुका घडल्यात, पण त्या चुकांची पुनरावृत्ती होतीये, परत त्याच चुका घडतायत. टोमणे, बायकी विचार, अगदी नळावरची जसं
एक नळावर उभी राहून एखादी बाई दुसऱ्या बाईबद्दल बोलत असते, दुसऱ्या बाईला आरोप प्रत्यारोप करत असते, तिला शिव्यागाळ करत असते, याच्या पलीकडे काही घडत नाहीये. एखादा निर्बुद्ध व्यक्ती विचार न करता, ताळतम्य न ठेवता बोलत असतो, याच्या पलीकडे काही घडत नाहीये. तुम्हीच सांगा काय करताय. तुम्ही आपली एक संघटना वाचवू शकली नाही, जी संघटना तुम्हाला रेडीमेड आयती तयार करून आपल्या आई वडिलांनी तुम्हाला ती बहाल केली होती. राज ठाकरे बाजूला करून, राज ठाकरेंना बाजूला करून, म्हणजे बाळासाहेबांनंतर राज ठाकरे त्या संघटनेचे अध्यक्ष होऊ शकले असते. ते कर्तृत्व त्यांच्याकडे होतं, तरी सुद्धा त्यांना बाजूला करून तुमच्या पित्याने तुम्हाला ही संघटना बहाल केली. मग ती सांभाळू शकलात का? तुम्ही दोषाला दुसऱ्यांना दोष देताय की आमची संघटना शिवसेना चोरून नेली. मग तुम्ही काय करत होतात? तुम्ही जर सर्वेसर्वा होतात त्या पक्षाचे, तुम्ही अध्यक्ष होतात, तुम्ही सर्वेसर्वा होतात, मग तुमची ती संघटना चोरून जाईपर्यंत पूर्ण संघटना, त्या संघटनेमधील कार्यकर्तेच नव्हे तर पूर्ण संघटना घेऊन गेलेत. कोणी संघटना चोरलेली नाहीये. त्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता तो त्या संघटनेचा मालक असतो, त्याचा हक्क असतो त्याच्यावरती. लक्षात घ्या, त्या संघटनेचा प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या संघटनेवरती हक्क असतो, कारण त्या संघटनेसाठी त्यांनी आपलं जीव का प्राण केलेला आहे, आपला घाम गाळलेला आहे. त्यावेळी तुम्ही म्हणताय माझी संघटना चोरून नेली, शिवसेना चोरून नेली, माझ्या बापाचं नाव चोरलं, माझ्या वडिलांचं नाव चोरलं, माझ्याकडून हे चोरलं, माझ्याकडून ते चोरलं. अरे काय, मग तुम्ही काय करत होतात? तुम्ही त्यावेळी काय करत होतात? जर तुमच्या नजरेसमोर सर्व तुम्हाला लुटून नेलं, त्यावेळी तुम्ही काय करत होतात? याचा अर्थ तुम्ही कार्यक्षम होतात का? तुम्हीच उत्तर द्या. आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी उत्तर द्यावं की ते कार्यक्षम होतेत का? आपली संघटना वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं? एका कुटुंबामध्ये जर कलह निर्माण होत असेल तर ते कुटुंब टिकवण्यासाठी त्या कुटुंबाचा प्रमुख सर्वस्व पणाला लावतो. त्या कुटुंबाची शक्ल पडू नयेत, ते दुभंग नयेत, त्याची वाताहत होऊ नये म्हणून त्या कुटुंब प्रमुख सर्वस्व पणाला लावतो. त्यावेळी ती कुठली आशा ठेवत नाही, कुठली अपेक्षा ठेवत नाही. ते कुटुंब वाचवण्यासाठी तो आशा अपेक्षा कुठली ठेवत नाही, फक्त त्या कुटुंबाचा विचार करतो. तुम्ही केलात का? तुम्हीच उत्तर द्या. तुम्ही म्हणताय की नरेंद्र मोदींनी ते करावं, मग तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? गेली 2.5 वर्ष तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या जे पद तुम्ही ग्रहण केलं, त्या काळामध्ये, त्या 2.5 वर्षामध्ये, तुमच्या कार्यकालामध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही अशी कोणत्या योजना आणल्यात? त्या महाराष्ट्रासाठी काय केलं? त्या जनतेसाठी काय केलं? फक्त तुम्ही काय केलं? लुटालूट केली. फक्त लुटालूट केली, चोऱ्या माऱ्या केल्या आणि कंटेनर भरून आपल्या घरी ओतलेत. मी मातोश्रीवर बोलणार नाही, मातोश्रीवरती कंटेनर नेले मी बोलणार नाही, कारण मातोश्री हा शब्द उच्चारला की मीनाताई ठाकरे आपल्या मातोश्री यांचा उल्लेख होतो आणि त्यांचा अपमान मी करणार नाही. म्हणून मी काय म्हणालो, तुम्ही तुमच्या घरी कंटेनर म्हणून भरून घेऊन गेलात आणि तुम्ही काय म्हणताय? 50 खोके एकदम ओके. अरे दुसऱ्यांवरती आरोप लावणं सोपं आहे, पण आपल्या अंतर्मनात तुम्ही वाकून बघितलं का? स्वतः आपण काय करतो हे बघितलं का? आणखीन एक गोष्ट तुम्ही म्हणालात नंतर, ही सामूहिक विरोधक आणि सत्ताधारी यांची सामूहिक एक बैठक होती, एक चर्चासत्र होतं. कशावरती? तर आरक्षण या विषयावरती, मराठा आरक्षण. त्यानंतर प्रत्येकाने आपली आपली मतं मांडली. तुम्ही ही मत मांडलं आपल्या घरी जाऊन. मी परत इथे मातोश्री नाही बोलणार. आपल्या घरी जाऊन तुम्ही पत्रकार परिषद घेतलीत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नरेंद्र मोदींना दोष दिलात
आणि काय एक वक्तव्य केलं तर 48 जे खासदार आहेत त्यांनी राजीनामे द्यावेत, नरेंद्र मोदीकडे सादर करावेत. मित्रांनो बघा किती बोल घेवडे आहे ते. पहिल्यांदा तुम्ही स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे होता. कोणतं? तर आमदारकीचा. आपल्या चिरंजीवांना सांगायला पाहिजे होतं की आमदारकीचा राजीनामा द्या. नंतर तुमच्या उभाटाचे तुम्ही सर्व आहात उभाटाचे, तर त्या उभाटामधील जे खासदार आहेत त्यांना सांगायला पाहिजे होतं, त्यांना आदेश द्यायला पाहिजे होता, द्या राजीनामे, द्या राजीनामे. ते देतील का? नाही देणार. तुम्हाला जय महाराष्ट्र करतील, जय महाराष्ट्र करून निघून जातील, थांबणार नाही तिथे ते. याची तुम्हाला खात्री आहे, कारण तुम्ही आदेश देऊ शकत नाही. ती किमया, ती ताकद, ते सामर्थ्य फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांकडे होते, कारण ती संघटना त्यांनी उभी केली. कारण एखाद्या मुलाला लहानाचं मोठं करणं, त्याचं कर्तृत्व सिद्ध करणं हे त्या वडिलांना कळत असते. तसंच त्या मुलाला म्हणजे त्या संघटनेला त्या बाळासाहेबांनी लहानाचं मोठं केलं. त्यांनी सर्वस्व पणाला लावलं, आपला घाम गळला त्याच्यासाठी, आपल्या रक्ताचं पाणी केलं. म्हणून ती संघटना टिकवण्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं. त्यांनी कुठल्याही आशा अपेक्षा ठेवल्या नाहीत. म्हणून ती संघटना उभी राहिली, सर्वांना प्रेम दिलं, सर्वांचा आदर ठेवला. म्हणून ती संघटना टिकली. त्या संघटनेमधील प्रत्येक कार्यकर्ता टिकला. मित्रांनो लक्षात घ्या. आणि ह्यांनी काय केलं? आयती मिळालेली संघटना ते टिकवू शकले नाही आणि दुसऱ्याला दोष देतात, माझी संघटना चोरली, 50 खोके एकदम ओके, बरंच काय काय. अगदी बोल घेवडेपणा. विचार करा, काय केलं तुम्ही? काय केलं? तुम्हीच उत्तर द्या. त्या कोरोनामध्ये त्या रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं तुम्ही काय केलं? एखाद्याला म्हणजे एखादा जो काय नाव द्यायचं, त्याचं नाव पण घेण्याची मला इच्छा होत नाही, त्या पोलीस अधिकाऱ्याची. त्याला तुम्ही परत सेवेत रुजू केलं आणि काय केलं? त्याच्यामार्फत कंटेनर भरून घरात ओतले नेऊन. त्याच्या पलीकडे काही नाही केलं. बोल घेवडेपणा. तुमच्यात सामर्थ्य आहे का तुमच्या खासदारांना आदेश देण्याची? आहे का? तर नाही आहे. तुमच्या सामर्थ्य आहे का स्वतःचा राजीनामा देण्याचे, स्वतःच्या पुत्राला सांगण्याचं, स्वतःच्या चिरंजीवला सांगण्याचं की दे राजीनामा? तुम्ही आपल्या चिरंजीवला सुद्धा, आपल्या मुलाला सुद्धा आदेश देऊ शकत नाहीत. स्वतःला आदेश देऊ शकत नाही, तर तुम्ही मुलाला काय देणार? किंवा संघटनेमधील कार्यकर्त्यांना काय आदेश देणार? मित्रांनो, हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी आरक्षण देण्यासाठी, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी, आता ते मराठा आहेत किंवा ते आरक्षण मिळेल की नाही ह्याची चर्चा मी केली आहे, त्याबद्दल मी बोलणार नाही. याच्या पूर्वीच्या माझ्या व्हिडिओमध्ये केलं आहे, त्यामुळे त्याच्यावर मी विषय नाही करणार. पण देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकालामध्ये, मुख्यमंत्री असताना त्या कार्यकालामध्ये त्यांनी हे आरक्षण देण्यासाठी सर्वस्व पणाला लावला होता आणि अंतिम टप्प्यापर्यंत विषय नेला होता. कसं देणार होते, काय करणार होते ते त्यांना माहिती, पण त्यांनी संघर्ष केला होता ते आरक्षण देण्यासाठी. प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती. मग 2.5 वर्षात म्हणजे ते 5 वर्ष संपल्यानंतर यांनी ज्यावेळी खंजीर खुपसून जनतेच्या पाठीत युतीला बहुमत मिळून सुद्धा आघाडी निर्माण केली, मुख्यमंत्री बनलेत, आपली महत्वाकांक्षा पूर्ण केली आणि त्या पदावरती आरूढ झालेत, त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? ते आरक्षण टिकवण्यासाठी त्यांनी काय केलं? त्यांनी उत्तर द्यावं आणि त्यांच्या समर्थकांनी उत्तर द्यावं. त्यांनीच
त्यांच्या समर्थकाने आणि त्यांनी उत्तर द्यावं आणि त्यांच्या चिरंजीवांनी उत्तर द्यावं की त्यांनी या आरक्षण टिकवण्यासाठी काय केलं. बाकीच्यांना सोडा. देवेंद्र फडणवीस च्यांकडे कर्तृत्व नाही आहे, एकनाथ शिंदेकडे कर्तृत्व नाही, नरेंद्र मोदी जे काय आहेत त्यांना सोडून, उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव यांना सोडून बाकी कोणाकडेच कर्तृत्व नाही आहे. बाकी सर्व कर्तृत्वहीन आहेत असं समजा. मग तुम्ही काय केलं, तुमच्या चिरंजीवनी काय केलं, तुम्ही स्वतः काय केलं ते सांगा ना, ते जनतेसमोर ठेवा ना. ह्यानी राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी हे करून दाखवावं, हे संवैधानिक सरकार नाही आहे, हे अमुक नाही आहे, ते तमुक नाही आहे. फक्त दोषारोपण करणे, बोल घेवडेपणा करणे, टोमणे मारणे, याच्या पलीकडे आपण काय केलं का हे ह्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवावं. आमचे कान आतुर आहेत तुमच्याकडून ऐकण्यासाठी. हे तुम्ही काय केलं ते तुम्ही सांगावं. तुम्ही कोणतं काम केलं. इथनं अनेक योजना गेलेत, अनेक योजना इथून गेल्या, अनेक काय म्हणतात त्याला कंपन्या इथून गेल्या, अनेक कारखाने गेलेत, अनेक रोजगार गेलेत, चोरून नेलेत, ह्यांनी चोरलेत, त्यांनी चोरलेत. अरे मग ते चोरत होते त्यावेळेला तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं, तुम्ही काय केलं ते सांगा ना. ह्यांनी चोरलेत, त्यांनी चोरलेत, गुजरातनी चोरलेत, तुम्ही काय केलं, ते टिकवण्यासाठी तुम्ही काय केलं किंवा ते स्थापित करण्यासाठी तुम्ही काय केलं, तुम्हीच उत्तर द्या. तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे ह्या महाराष्ट्राच्या जनतेला. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.